हा याचा पिस्टन, कंपनीचा पिस्टनच्या या रिंगा याला लावूनच येतात. जसं आलं तसं बसवा, किंवा जर रिंगाची डायरेक्शन चुकीची असेल तर डायरेक्शन आपल्याला व्यवस्थित सेट करायची. त्या रिंगा व्यवस्थित सेट करण्यासाठी आपण ब्लॉकमधून पिस्टन बाजूला काढला. याच्यामध्ये दिसतंय हा ॲरो दिसतंय, हा आपल्याला सायलेन्सरकडे करायचा आहे त्याच्या साईड. तर याच्यामध्ये दिसतंय टॉप 1ची रिंग जी आहे ते या साईडला आली, टॉप 2ची आहे अपोजिट साईडला. तर या रिंगा सेट करताना टॉप 1ची या साईडला, टॉप 2ची इकडे, R1 इकडे, R2 इकडे, मध्ये जी रिंग आहे ते याच एका साईडला करायची. त्याच्यामध्ये 90 डिग्रीमध्ये सगळ्यामध्ये अंतर राहिलं पाहिजे प्रत्येक पिस्टनच्या रिंगमध्ये. प्रत्येक पार्ट बसवण्याच्या अगोदर चेक करायचा आहे, हा जाम नसला पाहिजे आणि जास्त फ्री पण नसला पाहिजे. हे सगळं व्यवस्थित चेक करूनच बसवायचं आहे. बसून घेऊ याच्यामध्ये पिस्टन. एक साईडचं लॉक पहिलंच बसवल्याने फक्त दुसरं आपल्याला बसवायचं. नंतर लावून घ्यायचं हे लॉक. या साईडचं बसवलेलं नाही आपण, हे बसून घ्यायचं. याच्या अगोदर याच्यामध्ये कपडा टाकायचा आहे, जेणेकरून जर निघालं तर हातातून सटकून आतमध्ये पडू नये. अगोदर लावून घ्यायच्या या 2 डाऊन या ठिकाणी. नंतर लावून घ्यायची ही ब्लॉकची पॅकिंग. गाईड बुक. नंतर लावून घ्यायचं इकडच्या साईडचं गाईड, जे की खाच आहे. तिथं चेंबरला एक आपल्या साईडला खड्डा आहे, त्याच्यामध्ये हे बसवायचं. आणि वरची बाजू ही त्या ब्लॉकच्या खाचमध्ये. एकदा बघायचं असं अजून हे सारे लॉक हालत नाही. एक या ठिकाणी हे घेते. नंतर लावायचे हेड गॅस्केट. आता फिट करून घेऊ पहिल्यांदा आपण हेड. सगळ्यात अगोदर बसवायचे ते लावून घ्यायचे वॉल. ते लावायचे वायसर आपल्याला या ठिकाणी. जसं दिसतं इथं टेपर हे वरी करायचं आहे, प्लेनवाली बाजू खाली करायचं. दुसरं इथे नंतर लावून घ्यायच्यात या स्प्रिंगा. जसं दिसतं याच्यामध्ये इथं गॅप कमी आहे, इथं गॅप जास्त आहे. जिथं गॅप कमी ती बाजू खाली करायची. दोन्हीमध्ये सेम तसंच आहे. इथं पण गॅप कमी, इथं जास्त आहे. नंतर लावायची याची वरची कटोरी, म्हणजे हे लॉक. हेड गॅस्केट बसून घ्यायचं. नंतर लावून घ्यायचं हेड. आता लावून घ्यायचं आहे हा कॅम शॉप. हे जे वायसर दिसतंय त्या ठिकाणी लॉक करायचं आहे. नंतर लावायचं हे बुश. आता लावायचं आहे हे टायमिंग चेंजचं टायमिंग. जे टी दिसतंय हे टी एकदम स्ट्रेट करायचं. आणि हे इथं दिसतंय हे मार्किंग, मगाशी सांगितलं तसं पिस्टन एकदम टॉपला घ्यायचं आहे. दिसतंय इथं टॉपला आहे, इथं मार्किंग दिसते. हा टी सेंटरला लाईन आहेत, हे 2 लाईन बरोबर याला असं पॅरल घ्यायचं. समांतर खाली वारी दिसली नाही पाहिजे लाईन. आता हे टायमिंग एकदम ओके. त्यानंतर लावून घ्यायचा आहे हा बोल्ट. नंतर लावून घ्यायचं हे टेन्शनर. त्याच्या आधी लावायची पॅकिंग. त्याचे 2 बोल्ट हे लावून घ्यायचे. बोल्ट टाईट करून घेतल्यानंतर हे टेन्शनर जे टाईट केले ते आपण लूज करायचं आहे. बस आता आपली चेन टाईट झाली व्यवस्थित. बोल्ट टाईट करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर लावायची हे कॅप. त्याचे रॉकर दोन्ही पण व्यवस्थित आहेत, हे काय आपल्याला चेंज करायचे नाही. आता याला इथं पूर्ण गॅसकेट लावून घ्यायचे, हे ट्यूब. नंतर फिट करायचं हे वरचं कवर. सगळीकडे गॅसकेट ट्यूब लावून घ्यायचे. नंतर लावायचं कवर. तर लावून घ्यायचे हे 4 वायसर. हे सगळे कॉपरचे, कुठलंही कुठं बसवलं तरी चालतंय. हे सगळ्यात लांब स्टड लावून घ्यायचं एक इथे, हा दुसरा इथं. बाकीचे जे आहेत सगळे सेम आहेत. एक्स्ट्रा आलेले गॅसकेट ट्यूब सगळं हे साफ करून घ्यायचं व्यवस्थित.
वरचं कव्हर लावून घ्यायचंय, त्याच्यानंतर वॉल सेटिंग करून घ्यायचे.